आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि या आत्मकथन कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही मंडळी बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहात. आता बऱ्यापैकी म्हणजे खूप काही व्हिडिओ बघत नसतात लोक. एकतर हा व्हिडिओ म्हणजे एक नाही, हे खूप भाग आहेत. खूप म्हणजे खूप आहेत. आणि हे सगळ्यात मोठाले व्हिडिओ आहेत. ही फक्त निवांतपणे ऐकण्यासाठीच आहेत, म्हणजे शांत. एक जीवनामध्ये कसं असतं, बऱ्याच जणांचा गैरसमज असतं की काय असेल, महाराज कसे आहेत काय. तर मी जी खरी गोष्ट आहे, हां, जे सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण बरेच जण आपले हुशारकी दाखवतात. लोक महाराज म्हणजे काहीतरी विशेष असं काही नसतं, हे दाखवून द्यायचंय मला. ही महाराज म्हणजे असलं तरी एक सामान्य माणूस असतं, विशेष काहीच नसतं ते. आणि सर्वसामान्यासारखंच जीवन असतं, हे सांगण्यासाठी फक्त हे आत्मकथन आहे. आणि मी किती संघर्ष केलाय आणि त्याच्यातून कसं पुढे जायचं असतं. बरेच मंडळी निराश होतात आपल्या जीवनामध्ये, म्हणजे व्यत्यय वगैरे अडचणी आल्या की माणसं निराश होतात. ते होऊ नये, कारण मी पण तुमच्यासारखाच असा निराशामधून जरी असलो तरी मी पॉझिटिव्ह विचारानं कसं पुढे जात होतो, हे तुम्हाला दाखवून द्यायचंय. आणि काहीतरी तुम्ही शिकावं यातून, यासाठी हे फक्त आत्मकथन आहे. आणि कुठंतरी माझं मन मोकळं करावं, कुणाला तरी सांगावं, या उद्देशानं सांगतो. खूप लोक बघतील असं बी काय नाही. मी तर ठरवलं की फक्त माझे दररोज जरी 10 लोकांनी ऐकलं मनातून तरी बस आहे. मला काही मोठ्या प्रमाणात बघावं, कारण हे मोठं व्हिडिओ असतो, मोठं असतं. लोकांना वेळ नाहीत आता ऐकायला. हं? कारण लोकांना फुरफुरवर करून चुटुक चुटुक करायचं, भरगच्च जेवण नको वाटतं. लोकांना आपलं वडापाववर भागवायचं चाललेलं आहे. पण हे आमचा वडापाव नाही, पंचपक्वानाचं जेवण आहे. म्हणजे पोट भरून कटाळा येऊस तर. हं? तरी मी तुम्हाला कमी ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप बारीक बारीक गोष्टी असतात, पण तेवढ्या सांगत नाहीत. तर मंडळी, जाऊ द्या, ते चालत राहील. पण मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की लग्न वगैरे जमलं, पुन्हा आमची भेटीगाठी, म्हणजे मुलीनं समजा आमच्या काशीनाथ मित्रापाशी निरोप दिला की भेटायला या म्हणून. कारण तिला बी काही जाणून घ्यायची म्हणून आम्ही भेटायला गेलो. आम्ही योगेश्वरी मंदिरामध्ये गप्पा मारल्या समजा. इकडे तिकडे मी कसा आहे ती बी परिचय व्हावा. आणि का असं असं का होतं, तर त्यांच्या घरामध्ये समजा काय होतं, कुणी ना कुणी काहीतरी सांगायला लागलं. म्हणतात ना, बऱ्याच लोकांना कुणाचे लग्न रुजत नाही गोष्ट. बऱ्याच जणांचं काही होईल ना, तर काही ना काही व्यत्यय घालत असतात लोक. तसे माझ्या बाबतीत तर खूप व्यत्यय आले. सुरुवातीपासूनच व्यत्यय होते सगळ्याच गोष्टीला. आता ही लग्न जमलं, एकतर म्हणतात ना, भावकी उन्याची वाटेकरी असते का नाही. हे कुणीही कुणाच्याही भावकीमध्ये अथवा मित्र लोक, ही कुणाच्या मित्राचं चांगलं कुठं काही व्हायला लागलं तर ते देखवत नाही. मुलाच्या बद्दल काही गैरसमज पसरवतात, काहीतरी भेटतात, काही ना काही सांगतात. मग मुलीच्या लोकांकडे गैरसमज होतात. अगर मुलाला सांगतात ही मुलगी वाईटच आहे, अगर ते मुलगा असाच आहे, म्हणजे काही ना काही गैरसमज पसरवितात. सत्य जास्त नसतं, पण जास्त करून लोक सांगत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे लग्न मोडतात. आणि तोच प्रकार माझ्या बाबतीत घडत होता. कारण ही लग्न समजा जमलं, ही सर्व गोष्टी झाल्या, परंतु त्यांना बी कुणी ना कुणी काहीतरी सांगायलं. म्हणजे मुलीच्या आई वडिलाकडे बी काही पाहुण्या रावळ्यातून इकडं मुलगा असाच आहे, मुलगा काही करत नाही, अगर काय जे थोडंसं जास्ती करून सांगत होते. कारण आमच्या विभागातून काही निरोप गेले त्यांच्यापर्यंत. कुठं ना कुठं लिंक असते पाहुण्या रावळ्यातून. मग त्यांच्यापासून गेलं की त्यांचा, मग त्यांना वाटायला की आपलं काम फसलं काय की, काय झालं काय की. त्याच्यामुळं, आणि फोनची सोय नव्हती तशी त्यावेळेस.
मग हे घरामध्ये वातावरण त्यांच्या बी थोडंसं, मग ते म्हणायचं आपलं काम फसलं वगैरे, काय जे असेल ते असेल त्यांच्याकडे. आणि माझ्या बाबतीत कसं होतं की मीच एकटाच. आता आई वडील काही ह्याच्यात सहभाग घेत नव्हते, पण एकंदरीत आई वडिलांनी कुठून तरी निरोप यायचा, कुणाच तरी सांगायचे की मुलीच्या घरचे बरोबर नाहीत, अमुक तमुक. त्याच्यामुळे ते पण नाराज थोडेसे. अगोदर तर त्यांना एवढा उत्साह नव्हता. हे लग्न परस्पर जमवलंय म्हणजे त्यांना कुणाला वडिलाला आईला वगैरे कुणाला बरोबर मी घेतलेलं नव्हतं, नेलेलं नव्हतं. हं? त्याच्यामुळे ते नाराज. पुन्हा काही लोक असतात की तुम्हाला बोलले नाही का हो, पोरांना परस्परच कसं लग्न जमविलं वगैरे, अशा गोष्टी असतात ना. हं? त्याच्यामुळे तेही नाराज. आणि पुन्हा समजा बहीण नाही, कुणी नाही, भाऊ एक आणि बाहेर दोन मित्र आहेत, एवढ्यानेच जमवलं. मग ही काहीतरी घोटाळा आहे. हं? त्यावेळी लोकांना ह्याने बी कुणी घरचं आणलं नाही म्हणून त्यांच्यामध्ये गैरसमज. हं? आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळं ते लोक, म्हणजे माझे जे समजा आता झालेले समजा सासरे वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये बी वेगवेगळ्या म्हणजे विचार यायला लागले की अरे काहीतरी भानगड आहे. मग ही लग्न मोडायला पाहिजे काय, कसं करायचं. मग ती पोरीबरोबर चर्चा झाली की आता पोरगी तितक्यापुरतं हो म्हणायची, अगर काय असेल ते असेल, मी तेवढं डोकं लावत नव्हतं. पण ती घरच्यामुळं थोडीशी मानसिक तणावामध्ये चालली होती. मग ही मला गोष्ट कळत होत्या. पण मग ती आमच्या मामाला, ते ज्यांना चुलत मामा म्हणजे होता माझा, त्यांना लगेच निरोप पाठवला की त्यांनी यायचं. मग त्याने म्हणायचं नाही पोरगं चांगलं आहे, तसं नाही, तुम्ही सांगते लोकांचं ऐकू नका, असं काही काही. मग ते आमचे मामा वकिली करायचे थोडक्यात. आता ती वकिली करण्यामागचा मी मामाचा सुद्धा उद्देश एक होता. आता ते तुम्हाला सांगितलं नाही पाठीमागे, पण ते आत्ता सांगतो मी तुम्हाला. मामाचं कसं होतं, मामाने का लग्न जमवलं त्याच्या मागचं एक मेन कारण होतं की मी काही पूर्वी भागामध्ये सांगितलं की मला सख्खे मामा नव्हते, हे चुलत मामा होते. आणि मला सख्खे मामा नसल्यामुळे माझ्या आजोबाने, आईच्या वडिलांनी हं, काय केलं होतं की त्यांच्याकडे काही जमीन होती थोडीफार, काय ती आमच्या चुलत मामाला देऊ केली होती की बाबा माझ्या मुलींचं बघ जा, साडी चोळी वगैरे अशा गोष्टी करत जा म्हणून त्यांनी जमीन त्याला व्हायला दिली होती. आणि फक्त तेवढं म्हणजे तू भाऊ म्हणून कर. पण ती मामाने करत नसल्यामुळं, अगर आमच्या आईचा स्वभाव कडक असल्यामुळं आईला ते खपलं नाही. आणि ते बी का खपलं नाही तर तुम्हाला बी आठवत असेल, मी जर पाठीमागेले भाग ऐकला असेल, सुरुवातीचे एक दोन भागामध्ये आहे माझं, की नारळाच्या तुकड्यासाठी मी 1 किलोमीटर मामाच्या मागे गेलो, त्या नारळाचे तुकडे गेले, मग आई रागावली वगैरे अशा गोष्टी झाल्या होत्या. म्हणून तिनं दावा ठोकला कोर्टामध्ये की मला ह्याला जमीन द्यायची नाही म्हणून. तेव्हापासून आमचं भांडण बरेच वर्ष चाललं, 10-15 वर्ष चाललं म्हणत ते. पुन्हा निकाल म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर काहीतरी काही वर्षानं लागला होता. हं? तर आईसारखं झालं ते. मग तेव्हापासून मामाच्या डोक्यामध्ये की आता मी जमीन, वापरलेली जमीन ही कशा पद्धतीनं आपल्याला, अगर ती आता आमच्या आईनं काय केलं की ती जमीन विकायची कुणाला तरी. हं? आणि ती मग विकायची, दुसऱ्याला विकण्यापेक्षा मीच घेतो असं मामाचं म्हणणं. मग मामाला तर द्यायची नाही ही आईची आट, तुला तर द्यायचीच नाही र, असं म्हणायचं. त्याच्यामुळं ती त्यांचे काय होत होती भानगडी काय. पण मामा धूर्त विचाराचा, त्यानं डोकं लावलं की ह्या पोराला आपल्या हाताशी करून घ्यायचं म्हणजे मला. हं? म्हणून ती मामा माझ्याशी सलगी करायला चालू केली. आता ती मला लक्षात आलं नाही की मामा एवढं कधी नाही, ते मामा गोड बोलतोय कसा, येतो कसा, माझं लग्न बी जमवलंय. मला एकच की बाबा कुणी नाही मागच्यानं सहाय्य कुणी केलं नाही, तरी मामानं तरी काही का असं आपले लग्न करण्यासाठी काहीतरी सोयरीक जोडली वगैरे. याच्यामुळे मी थोडंसं की बाबा मामाबद्दल काही नव्हतं माझ्या. पण मामाच्या मनामध्ये काय होतं की समजा उद्याच्याला आम्ही दोघंजण भाऊ, मग आईनं विकाय केलं की मी अर्धा हिस्सा मागेल जमिनीचा. मग अर्धा जे हिस्सा, मग मी ह्या पोराचं जर चांगलं केलं, लग्न लावून दिलं, तर पोरगं मला अर्धा हिस्सा, कमीत कमी अर्धा हिस्सा तरी मला विकत देईल, म्हणजे मी, असं मामाचं डोक्यामध्ये खेळत होतं. हे पण मला काही बोलून दाखवलं नाही, पण मामा पुढे पुढे करतोय ही गोष्ट कसं होतं, महत्त्वाची होती. आणि त्याच्यामुळं थोडक्यात म्हणजे मामाचा हेतू वेगळा, आम्हाला दाखवत होता वेगळा. पण आई आमची फार हुशार. आईनं हा पॉईंट म्हणजे डोक्यात घेतला की हा डिगू कधी नाही ते आता सलगी करतोय, सारख्या चक्रा मारतोय, पोराला काहीतरी घुलवतोय, म्हणजे हे काहीतरी काळं पांढरं करणार आहे, ही आईला वाटत होतं. आई हुशार होती खूप.
पण ते मला काय, ते मी धुंदीत तरुणपणातल्या ह्या धुंदीमध्ये हं, मला एकच की बाबा आपलं मामानं लग्न जमवायला अगर हे केलंय, म्हणजे सोयरी जोडली, म्हणून मी मामाबद्दल काही नव्हतं. पण मामाच्या डोक्यात ते विचार आणि आईच्या डोक्यात की ही मुद्दाम होऊन ही डिगूच्या आरती असा सारखा चक्रा मारतोय, त्या आरती काहीतरी ह्याच्या मागं आहे. हं? पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही ती गोष्ट त्यावेळेस. मग आज चाललं. मग ही तक्रार म्हणजे आमच्या, म्हणजे आता समजा बायकोचे, जे झालेल्या बायकोचे आई वडील त्या डिगू मामाकडे संपर्क करायचे, बाबा बघा पोरग कसं आहे, असं म्हणालेत लोक, काय करायचं काय नाही, असं तसं व्हायला लागलं. कारण ते मामा सतत अंबाजोगाई येत असत आणि त्यांचं आमच्या सासऱ्याचं दुकान फोटोचं, म्हणजे फोटो स्टुडिओ, ही देवीपाशी. मग देवीच्या दर्शन तिथं भेटी गाठी अगर काही निरोप कुठून तरी मिळायचे, मग ते म्हणायचे नाही पोरगं चांगलं आहे, असं तसं मामा आपली वकिली हानीत होते. आता काही मामा खोट्या बाता बी मारित असतील त्यात काही नाही, कारण त्यांना त्यांच्या डोक्यात हे तू वेगळा कर, देवानं म्हणा त्यांना तशी बुद्धी दिली असेल कदाचित. माझ्या शिवशक्ती मंत्र साधनेमुळे त्यांना ते माझ्या मार्फत वकिली करायला समजा पाठवलं असेल, असं समजूया. आणि म्हणून काय होतं की मामा पशी निरोप जायचे किंवा पोरगा असं आहे, असं ऐकण्यात येईल, पोरग मुक आहे तर मुक आहे. मग ती मामा समजावून सांगायचे. मग ही चर्चा चालायची. ही मला गोष्ट कळली, काहीतरी घोटाळा होतोय. ही म्हणजे लग्न जमल्याला मोडण्याची दाट शक्यता. हं? कारण गावातून बी काही दोस्त कंपनीनं कुठून तरी काहीतरी त्यांना, म्हणजे ही चौकशा नंतर करायला चालू केल्या ह्यांनी बी. ही लग्नाच्या अगोदर जी, लग्न जमायच्या अगोदर जी चौकशा करायच्यात का नाही, समजा आमच्या पाहुण्यानं समजा सासू सासऱ्यांनी, ते नंतर करायला चालू केल्या जमल्यानंतर. त्याच्यामुळं बऱ्याच म्हणजे काहीचे गैरसमज उलटे सुलटे, काही कुणी चांगलं सांगतंय कुणी वाईट सांगतंय, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक विचारचक्र जरा खराब यायला लागलं. म्हणजे एकंदरीत ते नाराज की बाबा ही लग्न मोडावंच असं त्यांची मनामुनी वाटायला लागलं की बाबा ही नको हे लग्न. हं? कारण पोराचा काही भरवसा नाही. पोरं अगर त्याला भाऊकी नाही कुणी जास्त, अगर कुणी त्याच्या मागं नाही त्याला, मग तसं असते मागं तर त्याच्या मागं जर पाठबळ असतं तर ते आले असते, तर त्यांनी लग्न जमवलं असं तसं. मग ती ही एकटंच पोरग आहे. हं? मग ही पोराचा काय भरवसा वगैरे काय जे असेल ते असेल त्यांच्या त्यांच्या विचारानं. हं? ही चालू झालं चक्र. मग हा संशय मला येत असं. म्हणून मी काय ठरवलं, ही लग्न म्हणजे हसू होईल मोडलं तर. हं? पण त्यांना काही तसं वाटत नव्हतं. पण एकंदरीत आता समजा माझी जी समजा बायको झालेली आहे. हं? पण ते आता समजा मंगळाचा प्रभाव, ती गोष्टी, मग ह्या बी गोष्टी, ती बी पत्रिका बघत होते की बाबा ही जमलंय तर ठीक आहे, पण पुन्हा लग्न बी होणं कठीण आहे हिचं. म्हणून ते काही कारणास्तव गप्प बी बसत होते. म्हणजे त्यांना काय करावं आणि काय नाही हेच कळना गेलं. मग ही आता आमची बायको म्हणजे थोडक्यात एक जाणते, म्हणजे नरसिंहाचं तिला समजा होता अंगामध्ये येत होतं ते संचार, थोडक्यात म्हणजे ते पण पाहत होती. हं? मग त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हिला लग्न लग्न करणं हिच्यासाठी योग्य नाही. आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी पत्रिका बी दाखवली की बाबा ही लग्न टिकणार नाहीत, लग्न असं होणार आहे, मग काय करायचं काय नाही. म्हणजे जाऊ द्या म्हणले, लग्न करून तर कसं तरी होऊन करायचं. पण त्यांना सुद्धा माहित होतं ही लग्न टिकणार नाही. हं? मग आता हे अशा द्वैवस्थेमध्ये चाललेल्या ह्याच्यामध्ये मग मला ते गोष्टी कळायच्या, काहीतरी प्रॉब्लेम यायलाय. म्हणून मी काय करायचं, प्रत्येक रविवारी, आता लग्न जमल्यानंतर माझं लग्न झालं 2-3 महिन्यानं, पण मी असं एक 8 दिवसाला चक्कर मारायची, कारण फोन संपर्क नव्हते. हां, आणि अंबाजोगाई म्हणजे 30 किलोमीटरवर. मी काय करायचं, प्रत्येक रविवारी मुद्दाम म्हणून वेळ काढायचा आणि मुलीची भेट घ्यायची, म्हणजे घरी जायचं डायरेक्ट. त्यांना ते आवडत नव्हतं घरच्यांना, बऱ्याच जणांना, पण आता मुलगी आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलीशी आपल्या चांगलं जर संपर्क खरा काय मी खोटं बोलायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. आणि मी खोटं शक्यतो बोललं नाही. आता त्यांनी गैरसमज करत असतील ती बाजू वेगळी, पण मी तिला सांगण्यासाठी म्हणून प्रत्येक रविवारी मी तिची भेट घरी जायचं, चहापाणी करून तिला बाहेर घ्यायचं, मग गप्पा मारायचा इकडं तिकडं, काय म्हणजे जाणून द्यायचं की बाबा मी असा नाही, मी असं पटवून द्यायचं. मग ती सांगायची, ते पण सांगत होते मला की मग असं आलं तुमच्याकडून, असं असं निरोप कोण आलं की असं म्हणत होते, ते तसं म्हणत होते, हे वगैरे वगैरे. म्हणलं काही नाही, ती काही लोक म्हणू दे, पण मी काही लग्न मोडणार नाही. हं? हे बघ, घरच्यांनी नाही ना दिलं, एकदाच मी चिडून म्हटलं, घरच्यांनी नाही तुझ्या लग्न, मी तुला पळवून नेईन म्हणलं.
हं. पण मी आता एकदा जमलेलं लग्न मोडत नाही म्हणलं. कारण मला ते आवडत नाही म्हणलं. कारण एक तर मी आतापर्यंत जमवले नव्हते. जमवलंय ना, तर ते जमवलं तर मी पूर्ण करणार म्हणलं ते. काहीही होऊ दे म्हणलं. नाहीतर मी तुला गपचूप घेऊन जाईन म्हणलं. हं. मग ही गोष्ट म्हणजे थोडे पण ती गप्प बसायची. मग असंच घरी बोलायची असं म्हणते. मग एका दिवशी त्यांच्या घरी बी हे झाला प्रकार. मग आता प्रश्न काय, त्यांनी काय करावं काय नाही काय करावं. मग असे हे ठरवायचे कार्यक्रम. आता कुंकोत्र मुलीला लावलेलं होतं. आता टिळ्याचा कार्यक्रम, मी म्हणलं टिळ्याच पिळ्याचा कार्यक्रम काही करायचा नाही. कारण माझं एकच मत होतं, हे असं का म्हणतंय, का करायचं नाही. म्हणजे माझं तुम्हाला बी आता खरं ते सांगतो. आता त्यांचे गैरसमज झाले होते ही वेगळी बाजू, पण खरंच सांगायचं त्याच्या मागचं की टिळाचा कार्यक्रम का, त्यांना कपडे घ्या, आम्हाला इकडे घ्या, असे उगाच विनाकारण नको खर्च. कारण त्यांची जी परिस्थिती होती तिथे नाजूक होती, लेकरं होते लहान लहान. आता ही चार बहिणी आणि दोन मुलं, पुन्हा त्यांच्यात ते दोघं जण नवरा बायको, पुन्हा एक आजी म्हणून, आणि मोठं कुटुंब, आणि उत्पन्नाचं साधन कमी होतं त्यांच्याकडे. म्हणजे मला ती जाणवत होतं परिस्थिती अनुसार. मग मला वाटायचं की विनाकारण यांना खर्चात का टाकायचं, जी गोष्ट काही उपयोगाचीच नाही ती गोष्ट का करायची. हं? आता समजा ऋण काढून करणं म्हणजे ही वाईटच गोष्ट आहे ना हो. मग या विचाराचं असल्यामुळं मी म्हणायचं नको ही, तर त्यांना वेगळंच वाटायचं, हे असं का म्हणतं, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे ह्याचं. प्रत्येक गोष्टीला विरोध करतं, म्हणजे नाहीच म्हणतं, हे करायचं नाही ते करायचं नाही. हं? म्हणून त्यांना अजून वरचीवर गैरसमज व्हायला लागले त्याच्यामध्ये. मी असं माझं बोलणं, आता मी त्यांचा विचार करत होतो, मी त्यांचा की त्यांच्या परिस्थितीचा विचार करत होतो की नको त्यांना विनाकारण खर्चात नको, आपल्याला इकडे करायचं काय गरज आहे, पाहुणे बोलवारं ही करारं ते करारं कुठाने. मेन काय आहे, लग्न करणं, विधी करणं. आता मोठा कार्यक्रम केला म्हणजे काय लग्न टिकतं आणि बारका केला म्हणून टिकत नाही, असं काय थोडंच असं काही असतं. मेन जे आहेत गोष्टी ते करणं महत्वाचे आहेत. तर मी त्याच्यावर भर देत असे, मला फक्त विधी करू आणि कपडे नाही घेतलं तरी चालते, आपलं साधं आहे ते याच्यात करून टाकू. पण त्यांना ती वेगळं वाटायचं. त्यांच्या डोक्यात काय की आमची पहिलंच लग्न आहे आमच्या दारात, मग आपण एवढा खर्च करायला पाहिजे, आणि हे काय कसं काय पाहुणा टाळतंय असं, म्हणजे काहीतरी मग त्यांची गैरसमज, संशय यायचा माझा. पण तर खरं तर ते संशयाचं काही नव्हतं. मी फक्त परिस्थितीची जाणीव असल्यामुळं मी नको टाळत होतो, पण त्यांना ती पटत नव्हती गोष्ट. आणि बरेच वेळेस मी डायरेक्ट एकटा एकटा जाऊ जाऊ बोलायचो त्यांनाच, म्हणजे तिथं अशी चर्चा करायची. पण ते काही ना काही म्हणजे नकारात्मक, मग तिला बाहेर घेऊन जायचं. मग तिचं मन नाराज, तिला मग हे करता समजावून सांगता सांगता ती माझ्यासमोर हो हो म्हणायची, पुन्हा घरी जाऊन तेच करायचं. त्यांचं ऐकलं तिला बी, आता आई वडीलचं ऐकावं काही होणाऱ्या नवऱ्याचं ऐकावं, ही तिला पंचायत पडायची, नेमकं करू काय मी. त्याच्यामुळे ती मला बरेच वेळेस प्रत्युत्तर बी देत नसन, काहीच नसं. पण मी एकच ठरवलं होतं की हिने नाही लग्न लावलं तरी मी हिला न्यायचं म्हणजे न्यायचं. कारण मी आवडीमुळं असा काही प्रकार नव्हता. म्हणजे लय आवडली असं म्हणून काही नव्हतं. ते आवडण्याचं काही नव्हतं, कारण मला एकच डोक्यात होतं की मला एक डोक्यात काय बसलं होतं, एक तर मला ती फोटो दाखवलेली मुलगी नाही, ही दुसरी दाखवली. पण असू द्या म्हणलं, जे झालंय ते झालंय. कारण ती पुन्हा नंतर जी मिवणीव होती ना, म्हणजे लहानी तिची, तर ती काही एवढी दिसायला वगैरे काही एवढी नव्हती. जी मला वाटत होते म्हणजे उंच आहे, पण ती काही एवढी दिसत नाही. फक्त एवढं एकच होतं तिचं की ती शांत होती. ही जी बडबडी होती आमची, ती शांत गप्प बसून कार्यक्रम करायची, बोलून दाखवायचं नाही आणि करणीला चुकायचं नाही, असली मुलगी. तिचा काही संपर्क येत बी नव्हता. ती आपल्या कॉलेजला इकडे तिकडे जायची, त्याच्यामुळे ती जास्त येत नव्हती, आणि आमच्या समोर येत बी नव्हती माझ्यासमोर ती. त्याच्यामुळे तिचा काही एवढं संपर्क येत नव्हता आपला. पण एक म्हणलं जाऊ दे, ही आपली गोरी म्हणलं बुटकी का थोडं वंशीला कमी असली तर, पण बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी आहेत. आणि सगळ्यात मी तिला समजा बाकीच्या गोष्टी बऱ्याच वेळेस फटकं तोंडाचे, अशा गोष्टी बऱ्याच डायरेक्ट बोलते, हे सगळे असल्या तरी एक गोष्टीसाठी मी म्हणतो की हिच्यामध्ये जी आहे दैवी गुण, हिच्या अंगामध्ये जे दैवी गुण आहे, हा दैवी गुण आपल्याला उपयोगाला पडणार आहे. कारण मी ज्यावेळेस मी पत्रिका बघितली, तिची पत्रिका बघत असं मी बारकाईनं पत्रिका, तर त्याच्यामध्ये जे मला कार्य करायचे पुढे भविष्यात, जे पुढे आता जे करतोय ते कार्य, तर त्या कार्यासाठी ती अनुकूल होती. आता ती सध्या मला सहकार्य नाही करत, पण ती मानसिकरित्या सहकार्य करते. समजा मला ते समजा काम करू शकत, मी एकटाच करतो सगळं बाकीचं, ती काय आपल्या संपर्कात बी नाही राहतात समजा. पण तिच्या पत्रिकेमध्ये की ती एक अन्नदान करेल,
तिच्या हातून अन्नदान होईल, 4 लोक असं होईल तसं होईल, ह्या गोष्टी दाखवत होतं. आणि एक धार्मिक वृत्तीची मी बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या. आता बाकीचा स्वभाव हा विषय वेगळा असतो, पण तिच्यामुळे आपल्याला जी कार्य करायचे, जी भक्ती समजा शिवभक्ती करतो, काय करायचं पुढे भविष्यातलं, ह्या गोष्टी तिला ती अनुकूल दाखवत होत्या. मग मी म्हटलं जाऊ द्या, प्रपंच नाही झाला आपला, याच्याबरोबर समजा प्रपंच नाही झाला तरी हिच्यामुळे आपलं जे कार्य आहे, हे जे धार्मिक कार्य आहे, हे धार्मिक कार्य हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, हिच्या पावलानं होऊ शकतं. आणि या गोष्टीसाठी बाकीच्या गोष्टीचं दुर्लक्ष करत असं मी. खूप तक्रारी होत्या, बऱ्याचशा गोष्टी कळत, पण मी एकच गोष्ट मेन की ही धार्मिक वृत्तीची आहे आणि हिच्या पावलामुळे आपल्याला जे पुढे भक्तिमार्ग जायचा आहे तर हिच्यामुळे होणार आहे. हिचा काही व्यत्यय होणार, उलट पाठीमागून सपोर्ट राहणार आहे, ही मला भविष्य कळत होतं. म्हणून आपल्याला मेन काय, जे चालणारं कार्य, दीर्घकाळ टिकणारं कार्य कोणतं आहे आपलं, ही धार्मिक कार्य. आणि या धार्मिक कार्याला हिचं सहकार्य लाभणार आहे. अगर ही आपल्याला व्यत्यय करणार नाही, आपल्याला सपोर्ट करू शकते, ही मला जाणवत होतं. म्हणून मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देतच नव्हतं. याचे आईवडील काय म्हणतेत, अगर कोण काय म्हणतं, काही नाही, जगू द्या. संसार नाही झाला, काही एवढं नाही जमलं तरी आपण ह्याच्यासाठी तरी आपण करूया. कारण मेन काय आहे आपलं टार्गेट, शिवभक्ती, भक्तिमार्ग. मग ह्या भक्तिमार्गामध्येही चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करू शकते, अगर ती आपल्याला व्यत्यय करणार नाही, ही वाटत असल्यामुळं मी म्हणलं ही करायची मुलगी, अगर हिला काहीही करून ही पळवून निघू, अगर काही गपचूप लग्न करू, काहीही करू, पण करायची म्हणजे करायची, ही मनात ठरवलं होतं. म्हणून मी काय करत असं प्रत्येक 8 दिवसाला जातच असे आणि तिची भेट घ्यायची, बोलायचं, ही करायचं. तितकं मला चांगलं बोलायचं, सगळं व्हायचं, पण ती घरचं काय झालंय ते सांगायची. मी म्हणायचं तुमच्या घरचे नको होय, नको होय, नको होय. मग असं करता करता आलं ते टिळ्याचं नको म्हणलं की त्यांना थोडंसं वाटलं काहीतरी पोराचं आहे. मग आता हुंडा द्यायचं, मग हुंड्याला म्हणलं हुंडा जी 15,000 होतं आणि ते एक 5 ग्रामची अंगठी होती, हा गोष्ट मी मागितली. म्हणलं ते हुंडा कधी देणार आहे सांग. म्हणजे आता हुंडा घेऊन मला करायचं काय होतं, तर हुंडा घेऊन मला ती हुंडा खर्च करायचा नव्हता, अजिबात नव्हता. ते हुंडा तसाच ठेवायचा होता. कारण का, तर त्याच हुंड्यात आता काय बरेच लोक हुंडा घेतात आणि त्याचा खर्च करतात. मी वेगळा व्यावहारिक माणूस, म्हणलं ते पैसे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जी आता समजा मी काही एक भांडवल म्हणून त्याचा समजा बिझनेस काहीतरी करू आणि मग आपल्या ह्या दोघांच्या समजा संसारामध्ये त्याचा काहीतरी उपयोगाला होईल अशा गोष्ट करायची. म्हणून मी काय केलं, मी हुंडासाठी जायचं ठरवलं. तर ती हुंडा नानो बरं या बोलून. मग एकटा गेलो, एका दिवशी दिना गेली मला. म्हणले माणसं तुमच्या कुणीतरी कुणा पैसे दिला काय असं व्हायचं, म्हणून ती काय दिना गेली, टाळाटाळ करायला लागली. नाही तसं बँकेत नाही तर आज सुट्टीचं आहे वगैरे वगैरे असलं तसं. म्हणून मी 2 माणसं घेऊन गेलो. 2 माणसं म्हणजे पैगंबर आणि ते आमचा बिभीषण आबा. मग आम्हाला या म्हणले की मग त्यांना बी द्यायला तयार. नानो म्हणले एवढं तुमच्या पुस्तकच द्यायचा, असंच द्यायचं, काही ना काही. आज मी म्हणलं हुंडा द्यावाच लागतोय तुम्हाला, मी मध्ये बोललो. आम्ही 3-4 माणसं, म्हणजे त्यांनी हुंडा सुद्धा द्यायचा नाही. त्यांनी डोक्यात एक ठरवलं त्यांच्या डोक्यात की ही पोरगी न हुंडा देता काही देतं, पोरगी तर लग्न तर करतंयच पोरग, ही नाही दिलं तरी भागत यायचं. पण मी पैसे घेऊन मला नव्हते वापरायचे काही. मी डोक्यात ठरवलं होतं की जी 10,000 आहे ती बँकमध्ये तिच्याच अकाउंट, मी तिचं अकाउंट पण काढलं होतं लग्नाच्या अगोदर. कारण 2-4 महिन्याचा कालावधी होता, 2-3 महिन्याचा. त्याच्यामध्ये लग्न जमलं की मी तिच्या नावानं अकाउंट काढलं, त्याची डुप्लिकेट सही केली. कारण बँकचा हे असल्यामुळं माझा चांगला परिचय होता. मग मी ती सही वगैरे तिथं केली, ह्याची डुप्लिकेट सही आपली निघून तिथं बँक अकाउंटच्या नावानं काढलं होतं. मग मी काय केलं, तिच्याच अकाउंटवर पैसे ते टाकायचे हे ठरवलं होतं. म्हणून मी 10,000 त्याच्या अकाउंटवर टाकले आणि उरले 5,000 आहे ते घरी दिले. घरी म्हणजे नंतर घरचे म्हणाले मग 10-15 आहे तर तुला 5च कसं द्यायला असं. आईला वाटलं की बाबा हिनं हुंडा बी दिना, म्हणजे आपल्या हातात दिना गेला आहे, कुठं काहीच करीना गेला आहे, कुठं काहीच नाही. मग लग्न करायचं आहे कसं ह्याला. मी म्हणलं लग्नात खर्च काहीच करायचा नाही, हे 4-5 हजारामध्ये काय आहे ना, तिथं मंगळसूत्र काहीतरी थोडंफार आणायचं आणि काही नाही म्हटलं करायचं. 15,000 म्हणजे काय होत असते म्हणलं. 10,000 मी तिच्या अकाउंटवर टाकलेत म्हणलं. मग ती गोष्ट पण घरच्यांना पटली नाही. घरच्यांचं मग तर आई असंच झालं मग आमचं. मग ही म्हणजे लग्न जमलंय
ही घरच्यांना बी जमत आवडना गेलं, त्यांना वेगळेच सांगायचे. पुन्हा आमच्या भाऊजाई हे बी खुश नव्हते. आता भाऊजाईच्या ही सुद्धा मनात की आपल्यापेक्षा सुंदर पोरगी तिने बघून आलते. पुन्हा लग्न जमल्यानंतर एकदा बघायला भेटायला म्हणून गेले, ते बघितली. त्यांनी तेव्हापासून त्यांच्या डोक्यात बसलं की आता कुठेतरी येऊ का, बाया बायाला कुणाची कुणाला पटत नाही. त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं, आज सगळे तर जिवंत काय मेले नाही कुणी, पण त्यांना एक लक्षात आलं की ह्यांना करून करून केली पण पोरगी सुंदर केली. आता ह्याने काही दिले ना गेलेत, घेण्या गेलेत, काही गोष्टी वेगळ्या, पण म्हणजे नाही होत, सुंदरच आहे ते तसं. म्हणजे आपल्या मानानं ते सुंदरच आहे. मग त्यांना ती पण गोष्ट आवडली नाही, कारण कुणालाच ही गोष्ट रुजाना गेलती. कारण ते एक शहरातली पोरगी, पुन्हा सुंदर बी पोरगी याला भेटली. त्याच्यामुळं म्हणजे एकंदरीत सर्व नाराज लोक. म्हणजे देखवत नाही म्हणतो ना, भाऊभावकीला देखवत नसतं, हे प्रकार असतो. ह्या गोष्टी मला कळत होत्या की यांना आपले काम हे जे आपण धरलेलं आहे, हे लग्नाचं, ही कुणालाही रोजाना गेलंय, ही गोष्ट मला जाणवायली होती. मग त्याच्यामुळं कुणीच काही प्रोत्साहन दिलं गेलं लग्न करण्याचं. अगर कुणी आता करू, असं करू, तसं करू, काही करा, कुणाचंही 1 रुपया अगर भावानं करायचं सहकार्य करायचं नाही, आईवडिलाचं सहकार्य, म्हणजे मी आता करायचं काय. मग ही लोकांना गोष्ट तिकडल्या कळायला लागली की बाबा ह्याच्याकडं मागं सपोर्ट नाही, मग हे लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे. आणि मी ठरवलं की हे सपोर्ट नाही केला तर ही मुलीला पळून आणायचं आणि लग्न कसं करणार म्हणजे करणार. म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही वांदं व्हायचं, काही ना काही वांदं व्हायचं. म्हणजे आमचं लग्न म्हणजे काही आता सगळं म्हणजे असं. पण माझ्या डोक्यात की काहीही करून मुलगी आपल्याला सोडायचं नाही. एकदा चांगला किरकिरी झाला तिथं बी. हां, म्हणले लग्न मोडून टाका, असं करायचं, आमचं तर असं नाही, हुंडा द्यायच्या नाही, असं टाळाटाळ करायला लागली. मग ती मी म्हणलं हुंडा तर मी नेणारच. हां, मग संध्याकाळ टाकतोर बसलो मी. त्यांनी कसं बी करून काय करून आणून दिलं. ते माझ्या हातात लगेच फोटो काढले, हुंडा दिलाय म्हणून. उद्याच्याला पोरगं जरा आगाव दिसायला लागली. त्यांना संशय आला की ही काही पोरगं शहाणं नाही, ही काहीही करू शकते. म्हणजे माझ्याबद्दल दहशत निर्माण झाली, कारण ही पळूनच न्यायचं म्हणतंय, कुठं काहीच म्हणतंय, काहीच नाही. मग त्याच्यामुळे थोडीशी घबराट बी झाली की बाबा ही काहीतरी अवचितपणा करेन, उगं काहीतरी आपलं बदनामी करेल, काहीतरी करेल. मग लग्न जमलं, मोडलं काय झालं, असं तसं म्हणून ते त्याला थोडंसं भीत होती, हे लक्षात येत होतं माझ्या. पण त्या दिवशी थांबून आम्ही ते बिभीषण अंबानी सगळ्यांनी आम्ही तो हुंडा घेतला. मी आलो बँकेत, अगोदरच अकाउंट काढून ठेवलं होतं, बँकेमध्ये टाकलं. दुसऱ्या दिवशी जाऊन पैसे ते 10,000 5,000 इकडे घरी दिले आईकडे. ते म्हणलं ह्याचं काही घ्या म्हणलं मंगळसूत्र. त्यावेळेस कुठं म्हणजे सोनं खूप स्वस्त होतं, काय 200-400 रुपये काहीतरी होतं, ग्रॅम काहीतरी, असं काहीतरी माझ्या आठवत नाही एवढं, पण कमी होतं खूप. मग ते आईकडे दिले. आईला बी करू का नको, कसलं तरी आपलं काहीतरी करायचं. आणि मला बी तेवढा काही इंटरेस्ट नव्हता करायचं, पण ह्यांना इंटरेस्ट होता की ह्यांचे पहिलंच लग्न आहे, ह्यांना काय करायचं, ह्या गोष्टी. पण एकंदरीत वातावरण ही दूषित होतं. दूषित म्हणजे कुणालाही उत्साह नव्हता, लग्नाचा उत्साह नव्हता. त्यात मुलीला बी उत्साह नव्हता म्हणायचं. म्हणजे तिला घरच्याचं ऐकू का ह्या भावाचं ऐकू, म्हणजे माझं ऐकू, कुणाचं ऐकू. कारण मी बोलायचं ते थोडंसं तिच्यावर इफेक्ट होत होता ना. बोलतोय तर चांगला असा. हां, मग ही शेवटी लाडकी घरची होती. मग त्या घरच्याला बी हिचं पुरीचं मूड वाटणं गेलं. आता घरच्याचं तर प्रखर विरोध, ही लग्न मोडायचं म्हणून. पण ही बी काय एवढी तयार होईना गेली. हे असं चाललं आमचं आपलं काय धुसमूत चाललेलं होतं. मग चालता मग पुढे काय झालं, लग्न कशा पद्धतीनं झालं का नाही झालं का काय, ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील. पण मंडळी, आज एवढंच आजच्या भागापुरतं. परत आपण पुढे ऐकणारच आहोत माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ऐकत राहा, प्रतिक्रिया सांगत जा. कारण ही काही अशी गोड कथा घुमवलेली नाही, जे आहे, जे माझ्या आतमध्ये साठवलेलं आहे मनामध्ये, ते मी तुमच्यापाशी प्रगट करतो, फक्त एवढंच आहे. तर ऐकत राहा माझं आत्मकथन. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.